हॅलो एव्हरीवन. आपण या अगोदर बंधपत्रे ज्याला आपण बॉन्ड्स म्हणतो याबद्दल डिस्कस केलं. बॉन्ड्स म्हणजे काय असतात, त्याचे फीचर्स काय आहे यावर आपण चर्चा सुद्धा केली. आजचा टॉपिक आहे तो म्हणजे जागतिक ठेव पावती आणि अमेरिकन ठेव पावती मीन्स EDR अँड GDR. तर EDR मीन्स अमेरिकन ठेव पावती, GDR मीन्स जागतिक ठेव पावती. जस्ट आजचा टॉपिक आहे अमेरिकन ठेव पावती व जागतिक ठेव पावती. EDR means American Deposit Receipt and GDR means Global Depository Receipt. ठीक आहे. हे काय आहे त्यावर आपण डिस्कस करणार आहोत. जर भारतीय कंपन्यांना जर विदेशामध्ये आपले शेअर्स विकायचे आहे तर कोणते शेअर्स विकायचे आहे, तर समहक्क भाग विकायचे आहे. ठीक आहे. शेअर मीन्स भाग. इंडियन कंपन्यांना आपले ते समहक्क भाग ते फॉरेन मध्ये विकायचे आहे, तर मग काय करावं लागेल, तर त्यांना फॉरेनच्या स्टॉक एक्सचेंज मध्ये जस्ट विदेशी भांडवल बाजारामध्ये त्याची नोंद करावी लागेल. मीन्स लिस्टिंग करावी लागेल. लिस्टिंग मीन्स नोंद करावी लागेल. परंतु इतकं सहजतेने फॉरेनच्या स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग होत नसते, कारण विदेशी भाग भांडवलाची जीही रूल असतात, नियम असतात, ते भारतीय भाग बाजारांपेक्षा अगदी वेगळे असतात. ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे भारतीय भाग बाजार तर आपल्याकडे दोन प्रकारचे आहे बाजार, ते म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज अँड बॉन्ड स्टॉक एक्सचेंज. ठीक आहे. इंडियन कंपनी जी आहे ती त्या दोन मीन्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज अँड बॉन्ड स्टॉक एक्सचेंज या दोन भाग बाजारांमध्ये भागांची विक्री करीत असतात. इंडियामध्ये, परंतु फॉरेनमध्ये जर त्यांना भागांची विक्री करायची असेल तर मात्र त्यांना विदेशी भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी करून विक्री करावी लागेल. परंतु धोरणे जे आहे विदेशातील ते वेगळे असल्यामुळे भारतीय कंपन्यांना विदेशी बाजारामध्ये नोंदणी करता येत नाही. त्यामुळे त्यांना डायरेक्टली जे आहे फॉरेन्सला विकता येत नाही. म्हणजेच आपले भारतीय शेअर्स फॉरेन्सला विकता येत नाही किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये फॉरेन कंपनीमध्ये आपल्याला सहजतेने आपले शेअर्स विकता येत नाही. तरी याकरिता एक प्रोसिजर मधून जावं लागेल आणि आपण त्या प्रोसिजर बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. त्याच पद्धतीने EDR म्हणजे काय आणि GDR म्हणजे काय यावर सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. वळूया आजच्या टॉपिककडे. तर आजचा टॉपिक आहे अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावती. तर हे काय आहे, तर याला शॉर्ट मध्ये EDR अँड GDR म्हणतात. भारतीय कंपनी आहे, या कंपनीला आपले शेअर्स विदेशामधील गुंतवणूकदारांना विकायचे आहे. अमेरिका किंवा युरोप कंट्रीज जे आहे त्यामध्ये विकायचं आहे. ठीक आहे. या केसमध्ये भारतीय कंपन्यांना डायरेक्ट समहक्क भाग विकता येणार नाही, तर यांना एका प्रोसिजरने जावं लागेल. तर भारतीय कंपन्यांना आधी काय करावं लागेल, तर ही जी डोमेस्टिक कस्टोडियन आहे ती एक बँक आहे. परंतु बँक जे असतात, सामान्य बँक असतात, त्या बँक आपल्याकडून ठेवी स्वीकारतात, कर्जाऊ भांडवल देतात. त्या बँक सारखी ती बँक नाही. ही जी बँक आहे डोमेस्टिक कस्टोडियन ही एजंटचं काम करत असते. भारतीय कंपनीला आधी काय करावं लागतं, तर डोमेस्टिक कस्टोडियनला आपलं शेअर्स विकावे लागतात. सपोज एखादी कंपनी आहे जिला फॉरेन मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचं आहे समहक्क भागाच्या माध्यमाने, तर आधी तिला काय करावं लागेल, तर डायरेक्टली ती फॉरेन्सला आपले शेअर्स विकू शकत नाही. त्यामुळे आधी भारतीय कंपनीला जी डोमेस्टिक कस्टोडियन बँक आहे त्या बँकला आपले समहक्क भाग म्हणजे इक्विटी शेअर्स विकावं लागेल. ओके. तुम्हाला माहित आहे की आपले जे शेअर्स ची किंमत व्हॅल्यू असते ती कशी असते, तर भारतीय करन्सी मध्ये असते, म्हणजे भारतीय चलनामध्ये असते, म्हणजेच रुपीज मध्ये असते. जी ही भारतीय कंपनी आहे ते आपले जे समहक्क भाग आहे ते
डोमेस्टिक कस्टोडियनला रुपीज मध्ये विकत असते. ठीक आहे. त्यानंतर ही जी मेन जे हेड ऑफिस असते त्याला आपण भागपेटी म्हणतो, ज्याला आपण डिपॉझिटरी बँक म्हणतो, जी कुठे असते तर त्या देशामध्ये आपल्याला शेअर्स विकायचे आहे त्या देशामध्ये लोकेटेड असते. ठीक आहे. सपोज आपल्याला अमेरिकेमध्ये शेअर्स विकायचे आहे, ही जी भागपेटी आहे ती कुठे राहील? अमेरिकेत राहील. ठीक आहे. परंतु जो ही डोमेस्टिक कस्टोडियन आहे तो कुठे राहील? तर तो इंडियामध्ये राहील. ठीक आहे. समजलं? म्हणजेच कसं की सपोज अमेरिकेमध्ये आपल्याला शेअर्स विकायचे आहे तर ती भागपेटी जी असेल ती अमेरिकेमध्ये राहणार आणि डोमेस्टिक कस्टोडियन जो एजंट असतो तो कुठे राहणार? तर इंडियामध्ये राहणार. सो डोमेस्टिक कस्टोडियन आहे ही कुणाची एजंट आहे? कुणाचा एजंट आहे? तर हा भागपेटीचा एजंट आहे. ठीक आहे. तर ही काय आहे? मुख्य आहे, हेड आहे डोमेस्टिक कस्टोडियनची. आणि डोमेस्टिक कस्टोडियन ही जी एजंट बँक आहे. जेव्हा भारतीय कंपनी कस्टोडियनला किंवा बँकला भाग विकतात तेव्हा बँक डिपॉझिट म्हणजे भागपेटीला कळविते. तर ती कुठे आहे? तर ते आपल्याला अमेरिकेत शेअर्स विकायचे आहे तर ती बँक कुठे राहणार? अमेरिकेत राहणार. आपल्याला ज्या ठिकाणी शेअर्स विकायचे असेल तर त्या देशातील बँकेची आपल्याला म्हणजेच भागपेटीशी आपल्याला कन्सल्ट करावं लागेल, म्हणजेच संपर्क साधावं लागेल. तर डोमेस्टिक कस्टोडियन थ्रू तर या वेळेला जी ही भागपेटी आहे ती काय करते? जी ही अमेरिकेची गुंतवणूकदार आहे ती फक्त आणि फक्त अमेरिकन ठेव पावती बद्दलच बोलत आहोत. ठीक आहे. ही जी बँक आहे ती अमेरिकेतील लोकांना सांगत असते की आपल्याकडे भारतातील या कंपनीचे शेअर्स आहे. सो इथले जे गुंतवणूकदार आहे अमेरिकेचे त्यांना काय करायचं असते? तर भारतीय कंपनीमध्ये गुंतवणूक करायची असते. सो ते लोक काय करतात? तर भागपेटीकडून शेअर्स खरेदी करतात. परंतु भागपेटी ही शेअर्स देत नाही तर शेअर्स पावती देत असते, म्हणजेच ठेव पावती देत असते. ठीक आहे. तर त्या पावतीवर काय लिहिलेलं असते? तर शेअर्सची व्हॅल्यू लिहिलेली असते, म्हणजेच भागांची संख्या लिहिलेली असते, म्हणजेच भागांची किंमत लिहिलेली असते. ठीक आहे. सो या ज्या पावत्या आहेत सो त्याला टोटली मार्केटेबल इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण म्हणतो आहोत. म्हणजे या ज्या पावत्या आहेत त्या शेअर सर्टिफिकेट सारखंच काम करतात, ज्यांना काय करू शकतात? अमेरिकन गुंतवणूकदार जे आहे ते विकू पण शकतात आणि खरेदी पण करू शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी अमेरिकन गुंतवणूकदार जेव्हा खरेदी करतो शेअर्स म्हणजे ठेव पावत्या ज्या आहे त्या खरेदी करतो आणि शेअर्स कुणाकडे असते? अजूनही भागपेटीकडे असते. ठीक आहे. म्हणजे शेअर्स कुणाकडे असते? तर भागपेट्यांकडे असते. आणि तर भागपेट्या काय करतात? तर पावत्यांची भागपेटी विक्री करतात. ठीक आहे. तर अमेरिकन गुंतवणूकदार कशाची खरेदी करतात? तर कशाशी जे खरेदी करतात तर ते डॉलरची खरेदी करतात. किंवा डॉलर आहे ते कुठे जाईल? तर ते पैसे जे आहे ते अमेरिकन गुंतवणूकदार भागपेटीला देईल. ठीक आहे. सो भागपेटी काय करतात? नंतर ते जे पैसे फीस चार्ज त्यानंतर इतर एक्सपेन्सेस जे आहे ते सुद्धा चार्ज करून जो उरलेला बॅलन्स जो आहे तो काय करतात? तर तो भारतीय कंपन्यांकडे ट्रान्सफर करतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ठेवपावती जेव्हा आपण अमेरिकेची गोष्ट करतो आणि भारतीय कंपनीला अमेरिकेमध्ये शेअर्स जे आहे ते विकायचे असतात, म्हणजे अमेरिकेमध्ये समभाग विकायचे असतात, तेव्हा भारतीय कंपनीला डोमेस्टिक कस्टोडियन मध्ये शेअर्सची विक्री करावी लागत असते. ठीक आहे. त्यानंतर डोमेस्टिक कस्टोडियन जी आहे ती भागपेटीला कळविते की आपल्याकडे इकडे तिकडे शेअर्स जमा झालेले इतके शेअर जमा झालेले आहे म्हणजे पोचपावती जी आहे ते एक्नॉलेजमेंट जे आहे ते डिपॉझिटरी बँक पाठवत असते आणि डिपॉझिटरी बँक ही इतर गुंतवणूकदारांना सांगत असते की अमेरिकेतील गुंतवणूकदारने खरेदी करीत असताना म्हणजे अमेरिकेतील गुंतवणूकदार
जे शेअर्स खरेदी करीत असताना काय खरेदी करत असतात, तर शेअर्स नाही तर ठेव पावत्या खरेदी करीत असतात. तर या ठेव पावत्यांची नोंदणी विदेशातील भाग बाजारामध्ये अमेरिकेच्या भाग बाजारामध्ये होत असते. अशा पद्धतीने गुंतवणूकदार खरेदी करतात आणि जो पैसा भागपेठांकडे आलेला असतो तो गुंतवणूकदार थ्रू तर तो ट्रान्सफर भारतीय कंपन्यांना केला जातो. सेम प्रोसिजर आहे. जर आपल्याला इतर अमेरिकन सोडून इतर देशामध्ये जर आपले शेअर्स विकायचे असेल तर भारतीय कंपनीला परत तीच प्रोसिजर करावं लागते. तिला काय करावं लागते, तर तिला आपले शेअर्स डोमेस्टिक कस्टोडियनला विकावं लागतात. तर डोमेस्टिक कस्टोडियन ही ज्या देशामध्ये शेअर्स विकायचे आहे त्या देशातील डिपॉझिटरी बँकची जी एजंट आहे, जेवढेही शेअर्स डोमेस्टिक कस्टोडियनकडे येत असतात ती कळवते डिपॉझिटरी बँकला आणि डिपॉझिटरी बँक गुंतवणूकदारांना कळवत असते. आणि त्याचबरोबर डिपॉझिटरी बँक आपल्याबरोबर शेअर्स ठेवत असते आणि इतर जे गुंतवणूकदार आहे त्यांना काय देत असते, तर एक पावती देत असते. त्याला GDR म्हणतो. त्याला आपण ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट म्हणतो. ठीक आहे. ती पोचपावती देत असते. हे शेअर्स कोण खरेदी करतात, तर इतर अमेरिका सोडून देशातील जीही गुंतवणूकदार आहे ते खरेदी करीत असतात. किंवा NRT म्हणजे नॉन रेसिडेंटल इंडियन, जे भारतातील असतात परंतु विदेशात राहतात, त्यांना जर भारतातील कंपनीमध्ये गुंतवणूक करायचं असेल तर ते GDR ची खरेदी करत असतात. ठीक आहे. त्यांनी जेवढाही पैसा गुंतवला आहे GDR मध्ये तेवढी रक्कम डिपॉझिटरी मध्ये जात असते आणि डिपॉझिटरी आपली फीस कट करून कुठे देत असते, तर तो पैसा तर कंपन्यांना देत असते, म्हणजेच भारतीय कंपन्यांना देत असते. अशा पद्धतीने अमेरिकन ठेवपावती आणि जागतिक ठेवपावती यामध्ये फरक एवढाच आहे की अमेरिकन ठेवपावती जी असते ती फक्त अमेरिकेत विकली जाते. तर तुम्हाला यावर रिकामी जागा यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अमेरिकन ठेवपावती रिकामी जागा या भागबाजारात विकल्या जाते. तर कोणत्या भागबाजारामध्ये, अमेरिकेच्या. ठीक आहे. एका वाक्यात पुन्हा तुम्हाला स्वाध्यायामध्ये दिलेलं आहे की ADR ची विक्री कुठं केली जाते, तर GDR ची विक्री कुठं केली जाते. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न चुटकी बरोबर मध्ये तुमच्या स्वाध्यायामध्ये दिलेला आहे की जागतिक ठेवपावती जे धारक असतात त्याचे जे भाग असतात त्या भागांचा साठा हा कोण मेंटेन करतात, तर डिपॉझिटरी बँक मेंटेन करत असते. ते चूक आहे की बरोबर आहे, तर ते बरोबर आहे. भाग जे आहे ते कोणाकडे असतात, तर ते भाग पेटीकडे असतात. ते डोमेस्टिक कस्टोडियन कडे असतात, परंतु एजंट कडे असले तरी ते डिपॉझिट कडे आहे असं समजण्यात येतात. आणि त्यांच्याकडे काय असतात, तर पावती असते. त्या पावत्या ज्या आहेत गुंतवणूकदार तेव्हा केव्हा पण विकू शकतो. त्या पावत्यांची जी नोंदणी जी आहे ती कुठे होत असते, तर विदेशी भागबाजारामध्ये सहज होत असते. ठीक आहे. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण येऊ शकतो. प्रश्न म्हणजे आम्ही मोठे झाल्यानंतर आम्हाला सुद्धा फॉरेन कंपनीमध्ये शेअर्स घ्यायचे आहे, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. परंतु आपण काय आहोत, भारतीय आहोत. फॉरेन कंपनी आहे तिचे शेअर्स जे आहे ते घ्यायचे आहे. तर ते घेता येईल का, तर हो, आपल्याला घेता येईल. परंतु त्याकरिता EDR आणि GDR तर कामात येणार नाही. कारण EDR तर विकला जातो अमेरिकेमध्ये आणि GDR ही पावती आहे ती विदेशामध्ये विकली जाते. तर आपल्या देशामध्ये काय विकलं जातं, तर IDR, इंडियन डिपॉझिट रिसिप्ट. ठीक आहे. इंडियन डिपॉझिट रिसिप्टच्या थ्रू आपण विदेशी कंपन्यांचे जे शेअर्स आहे ते काय करू शकतो, तर खरेदी करू शकतो. त्यांना सुद्धा सेम प्रोसिजर आहे, ते फॉलो करावं लागतं. इथे भारतीय कंपनी ऐवजी विदेशी कंपनी येणार. ती ज्या देशामधील डोमेस्टिक कस्टोडियन बँक आहे
तिच्याकडे विकलं जाईल. त्यानंतर आपली इंडियन डिपॉझिटरी बँककडे ते शेअर्स येणार. ठीक आहे. त्याची माहिती जे एजंट आहे ते कळवेल की इतके इतके शेअर्स जे आहे या कंपनीचे आलेले आहे. त्यानंतर जी इंडियन डिपॉझिटरी बँक आहे ती इंडियामध्ये लोकेटेड आहे. तर ती काय करेल तर गुंतवणूकदाराला कळवेल आणि आपण जे आहे सहजपणे भाग बाजार थ्रू काय करू शकतो तर इंडियन डिपॉझिटरी रिसिप्ट खरेदी करू शकतो. म्हणजेच आपण फॉरेन शेअर्स खरेदी करू शकतो. फॉरेन कंपनीचे या ठिकाणी पुन्हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. जर फॉरेनर्स आपल्या देशातल्या कंपनीचे समहक्क भाग खरेदी करत आहेत तर मग समहक्क भागधारकांची जीही हक्क आहे त्यांनाही मिळतात का तर हो. ज्या पद्धतीने समहक्क भागधारकांना हक्क असतात ठीक आहे लाभांश मिळविण्याचा त्याचप्रमाणे बोनस भाग मिळविण्याचा हक्क असतो तसेच समहक्क भाग मिळविण्याचा हक्क असतो. तसेच सेम अधिकार फॉरेनचे इन्व्हेस्टर असतात म्हणजेच विदेशी समहक्क भागधारक असतात त्यांना सुद्धा तेच अधिकार असतात. त्यांना लाभांश दिला जातो परंतु लाभांश जो आहे ते इंडियन रुपीजमध्ये घोषित करतात आणि विदेशी कंपनी ही आपल्या विदेशी चलनाचा वापर करते. तर अशा केसमध्ये भारतीय कंपनी रुपीजमध्ये लाभांश घोषित करेल आणि ते लाभांश डोमेस्टिक कस्टोडियन कोणाकडे देणार आणि डोमेस्टिक कस्टोडियन कोणाकडे देणार तर डिपॉझिटरीकडे देणार किंवा कळवेल आणि डिपॉझिटरी बँक थ्रू काय केलं जाईल तर जे गुंतवणूकदार आहे त्यांना लाभांश दिला जाईल. सो अशा पद्धतीने त्यांच्या चलनामध्ये त्यांना लाभांश मिळत असतो. सो अशा पद्धतीने जीही विदेशी समहक्क भागधारक आहे म्हणजे जीही विदेशी समहक्क भागधारक आहे त्यांना लाभांश दिला जातो बोनस भाग दिला जातो. कंपनी इश्यू करीत असेल तर बोनस भाग दिला जातो परंतु फॉरेनर्सला मतदानाचा अधिकार मात्र दिला जात नाही कारण ते कंपनीच्या कोणत्याही कामकाजात नसतात. ठीक आहे म्हणून त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. परंतु आतापर्यंत इन्फोसिस रिलायन्स ICICI विप्रो यासारख्या कंपनींनी शेअर्स जे आहे विदेशात विकून भरपूर प्रमाणात पैसे गोळा केले आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने भरपूरशा इंडियन कंपनी जी आहे त्या फॉरेनमध्ये काय करीत असते तर आपले शेअर्स विकत असतात आणि त्यांच्या थ्रू भांडवल गोळा करीत असतात. सो अशा पद्धतीने जागतिक ठेवपावती आणि अमेरिकन ठेवपावती याबद्दल आपण जाणून घेतलं. ज्या भागबाजारामध्ये GDR ची विक्री केली जाते ते भागबाजार खालीलप्रमाणे आहेत. पहिलं आहे लंडन स्टॉक एक्सचेंज, दुसरं लॅक्सबर्ग बोर्ग स्टॉक एक्सचेंज, सिंगापूर स्टॉक एक्सचेंज, हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज. सो आज आपण इथेच थांबूया. आय होप हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. सो थँक्यू.